सो ह्या सगळ्यामध्ये बघा प्रवासामध्ये अप्स अँड डाऊन्सही असतात. तर तुम्ही अप पण पाहिलेला आहे, पीकवर असतानाचा काळ अनुभवलेला आहे आणि डाऊनफॉल सुद्धा पाहिलेला आहे. कसा होता तो डाऊनफॉल आणि काय शिकलात त्याच्यातून? एक खूप म्हणजे मी एक पाहिलंय, म्हणजे लोक म्हणतात की मोठ्या माणसाला काही अडचण नसतात. देव आहे ना, अडचणी सुद्धा तुमची परिस्थिती पाहून तुम्हाला देतो. ज्याला जेवढ्या अडचणी सहन होतील तेवढ्या अडचणी दिल्या जातात. ज्या व्यक्तीच्या रोजच्या जीवनाची अडचण असेल ना, त्याला देव जेवणाची अडचण देणार. त्याला अन्न कसं आणायचं घरी आणि कसं कुटुंब जगवायचं हा प्रश्न त्यासाठी उभा करणार. जसं जसं माणसाचं स्टेज बदलं जातं ना, त्यानुसार त्याला प्रश्न दिले जातात. आणि मी इतकं जवळनं पाहिलं आहे. मी 2009 ते 14 ह्या काळात दादांचं सगळं बॅकएंडचं काम मी पाहायचो. ते जरी मंत्री होते तरी त्यावेळेस असंख्य लोक मी अशी पाहिलेत की ज्यांना दादांमुळे ते आज कोट्याधीश झालेत. आमच्या अडचणीच्या काळामध्ये ही लोक आम्हाला विचारायला सुद्धा आली नाहीत की तुम्हाला काही मदत पाहिजे आहे का. मदत केली नाही हा भाग दुय्यम आहे. एखादंच त्यांनी विचारलं असतं तर आम्ही मदत मागितली नसती, पण विचारायला सुद्धा आली नाही. त्यामुळे ह्या गोष्टी शिकवतात. ते काही गोष्टी अशा असतात, तुम्ही बघा की प्रत्येकजण एका शाळेत शिकला तरी सुद्धा त्याचा परफॉर्मन्स खूप वेगळा असतो. तो नुसतं शिक्षणावर नसतो. आज सगळे जरी ग्रॅज्युएट असले, मुलाखतीला 4 ग्रॅज्युएट्स येतात, पण प्रत्येकाचं काम वेगळं असतं, त्याचा अनुभवावरती ठरतं. तुम्ही सुद्धा हायर करताना अनुभवच विचारता. तुम्ही शिक्षणाच्या आधी पहिलं तुझा अनुभव काय हा विचारता की जे कोणी व्यक्ती असेल त्याला. तर हा अनुभव मला खूप कमी वयात मिळाला याचा मला अभिमान वाटतो आणि याचा मला आनंदही वाटतो. अनेकदा लोक म्हणतात की एवढी अडचणी आल्या कसं. काही जण नावं ठेवतात की तुम्हाला प्लॅन करता आलं नाही. पण मी पाहिलंय ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस काही अर्थ राहत नाही प्लॅनिंगला. आपण म्हणतो की उद्या खूप पाऊस झाला तर तयारीत पाहिजे, छत्री पाहिजे, रेनकोट पाहिजे. पण अचानक पूर आल्यावर तुम्ही काय करणार आहे? तितका वेळच नाही मिळत. तुम्हाला विचार करायलाच वेळ मिळत नाही. अडचणीच्या काळामध्ये कितीही माणसाने अडचणीसाठी तयारी असली तरी सुद्धा अडचणी काय येतील याचा भरोसा नसतो. आणि त्या अडचणी एखाद्याच तुमच्या तयारीच्या पलीकडच्या असू शकतात. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तेव्हा फायदा त्याचा होतो. त्याचा तोटा झाला, तो जो पिरियड होता ना तो खूप म्हणजे हा खूप निगेटिव्ह पिरियड होता. आणि ह्या निगेटिव्ह पिरियडमध्ये मी एक शिकलो आहे की कोणी जरी तुमच्याबरोबर नसलं तरी चालेल, पण कुटुंब बरोबर पाहिजे. आई वडील पाहिजे, बायको पाहिजे, भाऊ पाहिजे. ह्या लोकांनी जर साथ सोडली ना तर काहीच करतात नाही. भले विरोधकाने म्हणू द्या ह्याला येत नाही, ह्याला जमत नाही, काहीच हरकत नाही. पण ज्या वेळेस बायको म्हणते ना की माझ्या नवऱ्याला काय त्याला म्हणणार की तुला जमत नाही, विषय संपतो. लोक अशीच संपतात. ज्या वेळेस स्वतःची माणसं तुमच्यावर विश्वास ठेवत नाही त्यावेळेस बाहेरच्यांनी कितीही विश्वास ठेवू द्या, त्या विश्वासाला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे स्वतःच्या लोकांना ते ठरवतात. वाईट काळ तुमचा कसा गेला पाहिजे ना, किंवा वाईट काळातनं तुम्ही उभे राहणार का संपणार हे कुटुंब ठरवतं. कुटुंब बरोबर असेल ना माणूस कसल्याही वाईट काळातनं बाहेर निघतो. कारण करतोच आपण कुटुंबासाठी. आणि एक बेस्ट पार्ट झाला की माझी बायको असेल, माझे आई वडील असतील, माझा भाऊ असेल, कधीच अपेक्षा ठेवली नाही त्यांनी. म्हणजे आमच्या अडचणीच्या काळामध्ये मी एक स्टेप पुढे होतो. कारण आम्ही घरात बसून हा निर्णय घेतला की ह्या अडचणीच्या काळात जर बबनराव पाचपुते हे नाव संपलं तर कोणीच वाचू शकत नाही कुटुंबाला. जर विक्रम पाचपुते पुढे येऊन जर फेस करत असेल तर विक्रम पाचपुते अडचणीत आला तर बबनराव पाचपुते वाचू शकतात. त्यामुळे मी 1-2 स्टेप पुढे जायचं ठरवलं या सगळ्यामध्ये आणि हे फेस केलं. पण हे फेस करत असताना ज्यावेळेस पुढे गेलो त्यावेळेस हा विचार केला नव्हता की बायकोला काय वाटेल. पण ज्यावेळेस पुढे गेलो त्यावेळेस कळालं की तिने मला खूप साथ दिली. कारण सोपं नव्हतं. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि मी अनुभवलेलं आहे. बरेच ॲलिगेशन्स केले गेले. त्या ॲलिगेशन तर त्याला मापच नाही. म्हणजे मतदारसंघात एक अशी चर्चा होती की माझं दुसरं लग्न झालंय, माझा डिवोर्स झालाय. आणि हे विषय कसा की आपण मी हसण्यावर नेईल, तुम्ही न्याल, बाहेरचे न्याल. बायकोवर काय झालं असेल तिलाही बोलून दाखवलं, तिच्यापर्यंत गेलेत हे विषय. म्हणजे आम्ही आता काय होतं, अलीकडची जनरेशन पहिल्यासारखं नाही, लग्न झालं की मुलं करा. आम्ही गॅप घेतला होता. आम्ही म्हणलं आमच्या अडचणीच्या काळात आम्हाला अजून एक नवीन जन्म आणायचा नाहीये. आम्ही 7-8 वर्ष प्लॅनिंग नाही केलं. तिलाही अनेक जणांनी नावं ठेवली होती. तिने फेस केलं ते सगळं. आज मला एक मुलगी आहे, 4 वर्षाची आहे, 4.5 वर्षाची आहे ती. पण तिने जो आम्ही दोघांनी मिळून जो गॅप घेतला, ठरवलं होतं की आपल्याला नाही प्लॅन करायचं. कारण आमचं होतं की
ऑलरेडी आपण एवढं फेस करतोय आणि याच्यामध्ये नवीन व्यक्ती आणायचा, नवीन जीवाला घेऊन यायचं आणि त्याला पण हे फेस करायला लावायचं. हा निर्णय माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी बरोबर होता, समाजासाठी नव्हता. तिला ऐकून दाखवलं तरी तिने ऐकलं आणि शांत राहिली. नुसती शांत नाही राहिली तर तो सपोर्ट केला. ह्या गोष्टी आहेत ना, खरं. मी हे सांगितलं तरी अनेकांना ते खरं वाटत नाही, पण ह्यातनं आम्ही गेलेलो आहे. आणि मीच नाही, प्रत्येकजण जातो आयुष्यात. प्रत्येक व्यक्ती ह्या सगळ्या फेजमधनं जातो. आणि तुम्ही उगाच म्हणत नाही की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिलेचा हात असतो, एक बाईचा हात असतो. कारण हे खरं. सो